नाशिक आडगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात छडा लावत पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत सुमारे 1,20,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी प्रदीप धोंडाई कुमार वय वर्ष 23 राहणार निलगिरी बाग आडगाव नाशिक हे दुपारी 4:30च्या सुमारास मामाज वाईन शॉप समोरील नांदूर नाका रिक्षा स्टँड येथे निलगिरी बागेकडे जाण्यासाठी उभे होते। त्यावेळी तेथे उभी असलेली सफेद हुड असलेली रिक्षा चालकाने त्यांना बसून निलगिरी बागेकडे सोडतो असे सांगितले। मात्र रिक्षा चालकाने त्यांना रुद्रा फार्म परिसरातील निर्जल ठिकाणी नेले। तेथे आधीच असलेल्या दोन इसमांनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवत मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम हिसकावून पळ काढला। घटनेचा तपास करताना आडगाव गुन्हे शोध पथकाने तब्बल 23 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले। त्यातून संशयित रिक्षाचा मार्ग काढण्यात आला। दरम्यान पोलीस अंमलदार मनोज मोरे व शक्ती पेंढारकर यांना खात्रीशीर माहिती मिळाली की संबंधित आरोपी हे नांदूर नाक्याच्या गावाजवळील स्मशानभूमी परिसरात फिरत आहे। ही माहिती वरिष्ठांना देऊन पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा तिघांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेले आरोपी प्रशांत अशोक भरसागळे, निवृत्ती उर्फ सोनू राजू जाधव, विजय भगवान मोरे हे तिघेही राहणार नांदूर नाका आडगाव नाशिक। पोलिसांनी तिघांकडून गुन्ह्याची कबुली घेतली असून MH15 AK 5631 क्रमांकाची रिक्षा, विवो कंपनीचा Y16 मोबाईल, 120 रुपये रोख रक्कम आणि लाकडी मूठ असलेला चाकू असा एकूण 1,20,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहेत। दिनांक 5 मार्च 2026 रोजी आमच्याकडे फिर्याद द्यायला प्रदीप धोडाई कुमार हे आले होते। त्यांनी अशी फिर्याद दिली की ते रिक्षा स्टँडवर नांदूर नाका येथे उभे असताना एक पांढरा हुड असलेली रिक्षा आली आणि त्याला कुठं जायचं विचारलं। तो म्हटला निलगिरी बागेकडे जायचंय। त्यानुसार तो त्या रिक्षामध्ये बसला आणि काही अंतरावर गेल्यावर रिक्षा चालक आणि त्याच्यासोबत इतर दोन यांनी रिक्षा निर्जनस्थळी रुद्र फार्मकडे वळवली आणि निर्जनस्थळी नेऊन त्याच्याकडील मोबाईल फोन आणि 4,000 रुपये हिसकावून घेतले आणि त्याला उतरवून हाकलून दिले। अशी फिर्याद आल्याने आम्ही पोलीस स्टेशन आडगाव येथे गुन्हा दाखल केला, रॉबरीचा गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याचा तपास सुरू केला। अवघ्या 24 तासाच्या आत तपास पथकाचे अंमलदार, पोलीस अधिकारी पंचमुख, त्यांच्यासोबत तपास पथकाचे सर्व अंमलदार यांनी वेगवेगळे 23 CCTV फुटेज चेक करून त्यामधून आरोपींची ओळख पटवली आणि यातील तीनही संशयित आरोपितांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडील चोरीला गेलेला मुद्देमाल, मोबाईल फोन, त्याचबरोबर तो जी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, त्यांच्याजवळ एक चाकू देखील मिळून आला आहे छोटा, असा सगळा मुद्देमाल हस्तगत केला आहे। गुन्ह्याच्या तपासाने सध्या तीनही आरोपींना अटक करून PCR साठी माननीय कोर्टात हजर करण्यात आले होते। त्यांची PCR मिळालेली आहे। पुढील तपास सुरू आहे। लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।